नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। गुटख्याची अवैध साठवणूक व विक्री करणाऱ्या मुख्य सूत्रधारांवर कारवाई करा, उबाटाचे ठिय्या आंदोलन। धुळ्यात गुटख्याची अवैधरित्या साठवणूक आणि विक्री करणाऱ्या मुख्य सूत्रधारावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अन्न व औषध प्रशासन कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। दरम्यान धुळे शहरात गुटख्याची अवैध साठवणूक व विक्री सुरू असल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली। केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता गुटख्याच्या अवैध व्यवसायामागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। अवैध गुटखा विक्रीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली। यावेळी अन्न व औषध प्रशासनाला निवेदन देत तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान आजच्या या ठिय्या आंदोलनात उबाटा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि इतर जिल्ह्याच्या लोकांना इथून गुटखा पास करून देणे, त्याच्यासाठी प्रोटेक्शन मनी घेणे, याच्यासाठी शहरामध्ये एक तरुणांची पिढी पूर्ण बर्बाद होते आणि म्हणून त्याचं निवेदन देण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो होतो। ज्या 3 कारवाया झाल्या धुळे जिल्ह्यामध्ये, आपल्या जवळपास नरडाणा, वडजाई आणि कुंडाणे या ठिकाणी बोगस दारूचे कारखाने सापडले। परंतु या लोकांनी फक्त तो काम करणारा जो असतो कामगार, त्याच्यावर त्यांनी गुन्हे दाखल केले। त्याच्यानंतर हा जो मालक सापडला पाहिजे होता ते सगळे भाजपचे लोक होते। भाजपचे अनेक नगरसेवक पदाधिकारी त्या ठिकाणी येऊन मिटवामिटी करून गेले। आजपर्यंत मूळ मालकावर ज्याचा कारखाना आहे तो सापडला नाही। काल गुटख्याची कारवाई, भाजपचा एक नगरसेवक त्याचा हा माल होता अशी सर्रास चर्चा या शहरामध्ये होते। जर लोकांना हे माहीत पडतं तर पोलिसांना का माहीत पडू नये, हा आमचा आरोप आहे। आणि या FDIला का माहीत पडू नये, त्यांनी त्याप्रमाणे त्याचा शोध घेऊन जर त्याला जेरबंद केलं असतं तर येणारा गुटखा धुळ्यात बंद झाला असता। अनेक तरुणांच्या पिढ्या, त्याच्यापासून होणारे रोग हे वाचले असते। अनूप अग्रवाल ही नौटंकी करतो आहे की आम्हाला कर्करोगचं हॉस्पिटल द्या म्हणून, त्यापेक्षा तू हे गुटखेबाजी बंद कर, ही नकली दारू बंद करा, लोकांना कॅन्सर होणार नाही, हॉस्पिटलची गरज पडणार नाही।